मित्रांनो, बरेचसे असे लोक आहे ज्यांचे वय 18 किंवा त्यापेक्षा अधिक असूनही आतापर्यंत त्यांचे मतदान कार्ड बनलेले नाहीत. जर तुमचेही मतदान कार्ड आतापर्यंत बनलेले नाहीत आणि जर तुम्हाला मतदान कार्ड बनवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, मतदान कार्ड ज्यालाच आपण इलेक्शन कार्ड, वोटिंग कार्ड किंवा वोटर ID कार्ड असे सुद्धा म्हणतो. तर हे कार्ड तुम्ही आपल्या घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून सुद्धा बनवू शकता. तर व्हिडिओला नीट पहा, व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर जाऊन वोटर हेल्पलाईन असे सर्च करा. नंतर ॲपला इन्स्टॉल करून ॲपला ओपन करून घ्या. ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला न्यू युजर दिसेल, तेथे क्लिक करा. त्यानंतर येथे आपला मोबाईल नंबर टाकून सेंड OTPवर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. नंतर वर तुम्हाला फर्स्ट नेम असं लिहिलेला दिसेल, तेथे आपला नाव टाका. खाली आपला आडनाव. नंतर तुम्हाला या ठिकाणी एक पासवर्ड बनवून घ्यायचे आहे. तर पासवर्ड तुम्ही कसे बनवाल, तर स्क्रीनवर तुम्हाला काही उदाहरणे दिसत असतील, तुम्ही असे प्रकारचे पासवर्ड बनवू शकता. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर लॉग इन पेज येईल. येथे तुमचा मोबाईल नंबर टाका. या ठिकाणी आता तयार केलेला पासवर्ड. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, ते OTP या ठिकाणी टाकून घ्या व लॉग इन नाऊ या बटनावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडला असेल तर पहिलाच ऑप्शन वोटर रजिस्ट्रेशन येथे क्लिक करा. नंतर फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन येथे क्लिक करा. तुम्ही पहिल्यांदाच वोटर IDसाठी अप्लाय करत असल्यामुळे नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर तुमचे राज्य सिलेक्ट करून घ्या. येथे तुमचा जिल्हा निवडा. या ठिकाणी तुमचे मतदारसंघ निवडून घ्या. या ठिकाणी तुमचे जन्मतारीख निवडून घ्या. आता तुम्हाला येथे तुमच्या जन्माचा पुरावा द्यायचा आहे. तर जन्माच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्माची नोंद असलेली 10वी किंवा 12वीची एखादी सर्टिफिकेट, तसेच इंडियन पासपोर्ट इत्यादीपैकी कोणतेही डॉक्युमेंट्स देऊ शकता. त्यानंतर सिलेक्ट केलेले डॉक्युमेंट्स येथे अपलोड करा. नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता अपलोड पिक्चरवर क्लिक करून तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईजचे एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहे. फोटोला क्रॉप करून घ्या. नंतर राईट बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला खाली यायचे आहे. जर तुम्ही पुरुष असाल तर मेल, स्त्री असाल तर फिमेल आणि अन्य असाल तर थर्ड जेंडर यांच्यापैकी एक सिलेक्ट करून घ्या. येथे तुमचे नाव व स्पेस देऊन तुमचे वडिलांचे नाव लिहा. खाली नेम इन रिजनल येथे क्लिक करा. क्लिक करता बरोबरच तुमचे नाव ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येईल. जर यामध्ये काही चुका असेल तर ते तुम्ही दुरुस्ती करून घ्या. नंतर तुम्हाला तुमचे आडनाव लिहायचे आहे. खाली क्लिक करा. ऑटोमॅटिकली मराठीत येईल. काही चुका असल्यास दुरुस्ती करून घ्या. येथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या. जर तुमच्याकडे आधार कार्ड व आधार कार्ड नंबर नसेल तरच या बॉक्सवर क्लिक करा, अन्यथा क्लिक करू नका. येथे तुमचा मोबाईल नंबर टाका. येथे तुमचे रिलेटिव्सचे मोबाईल नंबर टाकायचे आहे. हे ऑप्शनल आहे, जर असेल तर टाका, अन्यथा सोडून द्या. नंतर तुमचे ईमेल ID असेल तर टाका, अन्यथा सोडून द्या. नंतर जर तुम्ही अपंग असाल तर अपंगाचे प्रकार निवडून अपंगाचे पर्सेंटेज लिहा व अपंग असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करून द्या. जर अपंग नसाल तर कोणतेही ऑप्शनवर क्लिक करायची आवश्यकता नाही, तुम्ही सरळ नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नंतर रिलेशन टाईपमध्ये जे कोणाचेही नाव तुम्हाला वोटर ID कार्डवर पाहिजे असेल ते तुम्ही या ऑप्शनवरून निवडू शकता. या ठिकाणी फादर आहे, मदर आहे, वाईफ, लीगल गार्डियन यापैकी एक तुम्ही निवडू शकता. नंतर जेही ऑप्शन तुम्ही निवडले असाल त्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर खाली क्लिक करा. ऑटोमॅटिकली नाव मराठीमध्ये येईल. यामध्ये काही चुका असल्यास दुरुस्ती करा. त्यानंतर आडनाव लिहा.
खाली क्लिक करा, ऑटोमॅटिकली मराठीत येईल. चुका असल्यास दुरुस्ती करा. नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे फुल ॲड्रेस द्यायचे आहे. तर सर्वात अगोदर तुमचे हाऊस किंवा बिल्डिंग किंवा अपार्टमेंट नंबर लिहा. नंतर खाली क्लिक करा, ऑटोमॅटिकली मराठीत येईल. नंतर तुमचे जे काही स्ट्रीट, रोड, एरिया, लोकॅलिटी किंवा मोहल्ला असेल ते टाका. त्यानंतर खाली क्लिक करा, मराठीत ऑटोमॅटिकली येईल. खाली तुमचे गाव किंवा शहराचे नाव खाली क्लिक करा, मराठीत येईल. त्यानंतर आपले पोस्टाचे नाव लिहा, खाली मराठीत येईल. त्यानंतर तुमचे एरिया पिनकोड टाका. येथे तुमच्या तहसील, तालुका किंवा मंडळ टाका, येथे मराठीत. त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे ॲड्रेस प्रूफ म्हणजेच तुमचे पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे. तर पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही पाणी बिल, वीज बिल, गॅस कनेक्शन बिल, आधार कार्ड, पासबुक, पासपोर्ट, 7/12 इत्यादी प्रकारचे डॉक्युमेंट्स देऊ शकता. त्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट्स सिलेक्ट करून घ्यायचे आहे. क्रॉप करायचे असल्यास क्रॉप करून घ्या व राईट बटनावर क्लिक करा. त्यानंतर खाली या. खाली आल्यावर आता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ज्या सदस्यांचे वोटर ID कार्ड बनलेले आहेत असे सदस्याची माहिती द्यायची आहे. तर यामध्ये तुम्ही तुमचे फादर, मदर किंवा वाईफ इत्यादीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी त्यांचे नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी खाली त्या सदस्याचे एपिक नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर टाका व नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला येथे ज्या ठिकाणी तुमचे जन्म झाले त्याची माहिती द्यायची आहे. तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे जन्मगाव किंवा शहर. आता वरतं जे तुम्ही ॲड्रेस दिले त्या ॲड्रेसवर तुम्ही किती वर्षापासून राहत आहात ते तुम्हाला येथे सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही जन्मापासून राहत असाल तर तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करू शकता. जर विवाहित स्त्री असेल तर ती लग्नानंतरची तारीख सिलेक्ट करेल. नेम ऑफ दी ॲप्लिकंट या ठिकाणी तुमचे पूर्ण नाव लिहा. खाली प्लेस ऑफ ॲप्लिकेशन जेथे तुम्ही राहता त्या जागेचे नाव टाका. डन बटनावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल. ते एकदा तुम्ही नीट पाहून घ्या. जर यामध्ये काही चुका असेल आणि ते जर तुम्हाला दुरुस्ती करायच्या असेल तर वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात तुम्हाला एक क्रॉस दिसेल. येथे क्लिक करून तुम्ही ती माहिती दुरुस्ती करून घेऊ शकता. जर सर्व माहिती व्यवस्थित असेल तर कन्फर्म या बटनावर क्लिक करा. आता तुमचा फॉर्म हे पूर्णपणे सबमिट झालेला आहे. खाली तुम्हाला रेफरन्स ID दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. या रेफरन्स ID वरून तुम्ही तुमचे स्टेटस ट्रॅक करू शकता. ओके बटनावर क्लिक करा. जर तुम्हाला स्टेटस ट्रॅक करायचे असेल तर वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा. त्यानंतर वरच्या बाजूस तुम्हाला ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म असा लिहिलेलं दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करा. नंतर इंटर रेफरन्स ID या ठिकाणी तुमचे रेफरन्स ID टाकून घ्या. तुमचे राज्य सिलेक्ट करा. ट्रॅक स्टेटसवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल. तसेच तुम्ही फॉर्म कधी सबमिट केला, फॉर्म कुठंपर्यंत पोहोचला ते सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमचे फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यावर तुम्ही तुमचे मतदान कार्ड आपल्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता व काही दिवसांनी तुमचे मतदान कार्ड तुम्हाला पोस्टाद्वारे मिळून जाईल. तर असे प्रकारचे हे व्हिडिओ होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.